नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धेच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आपण मागल्या व्हिडिओमध्ये आपल्या जीएसटीच्या गणितांना म्हणजे जीएसटीच्या सेकंड युनिटचं जे आपलं हे असणार आहे, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल आपण कॅल्क्युलेट करतो, त्या गणितांची सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये पहिल्याच गणितामध्ये आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने गणित सॉल्व करून घेतोय। म्हणजे आजचा आपला असा क्रम तुम्ही एकतर त्याला दुसरा नंबर देऊ शकता किंवा एकाच गणिताचे दोन पार्ट आहे असं सुद्धा दाखवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट केलेला आहे, जो की कॅल्क्युलेट करावा लागतो परचेसच्या ट्रान्झॅक्शनवर। आता आपल्याला समोर आपला हा क्रम न्यायचा आहे, तर या क्रमामध्ये आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आउटपुट टॅक्स पेएबल। आणि मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असल्या कारणास्तव मी पुन्हा इथे रिपीट करणार नाही की प्रक्रिया काय असते, म्हणून डायरेक्ट आपण गणित सॉल्व करण्यावर सुरुवात करू। फक्त इथे पुन्हा नोट करण्याची बात कोणती आहे की कम्प्युटेशन ऑफ आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट हे कशावर कॅल्क्युलेट करावं लागतं, परचेसवर, आणि आउटपुट टॅक्स पेएबल कशावर कॅल्क्युलेट करतो, तर सेल्सच्या ट्रान्झॅक्शनवर आपण कॅल्क्युलेट करत असतो। तर मग इथे आता आपण आखणी केलेली आहे मी, तरी तुम्हाला आता मी म्हटलं होतं की नाही सांगणार, पण तरी सांगून देते की इथे तुम्हाला जे पाचवं ट्रान्झॅक्शन तेच गणित आहे आपलं जुनं, जे तुम्ही लिहून घेतलेलं आहे ना मागल्या व्हिडिओच्या एक्झाम्पल साठी, तेच गणित इथे कामी पडणार आहे। त्यामध्ये पाचव्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रेडर्स सोल्ड all the goods on 10% profit within state at the rate 2.5% CGST and 2.5% SGST respectively। या पाचव्या ट्रान्झॅक्शन वर आपलं हे पूर्ण गणिताचा इथे सोल्युशन आधारित आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या। आणि या पाचव्या ट्रान्झॅक्शन वरून तुम्हाला आपण जे पहिले इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यामध्ये जे एक कॉलम होता व्हॅल्यू कॉलम, तिथे आवर्जून आपण जीएसटी ची रक्कम बाजूला काढून ती जीएसटीच्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहिली, मग ती सीजीएसटी एसजीएसटी मध्ये असो की आयजीएसटी मध्ये असो, आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे हे तिथे आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे। आणि पाचवं ट्रान्झॅक्शन काय म्हणतं की सोल्ड ऑल गुड्स, म्हणजे जितक्या काही आपण इनपुट टॅक्स क्रेडिटच्या व्हॅल्यू कॉलम मध्ये लिहिलेले आहे त्या सगळ्या वस्तू आपल्याला आता विकायचे आहे, आणि जर विकायचे आहे तर त्यावर आउटपुट टॅक्स पेएबल आपण जीएसटीच्या स्वरूपामध्ये किती असणार आहे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। मग इथे आता या ट्रान्झॅक्शन मध्ये डायरेक्ट म्हटलं तुम्हाला की ट्रेडर्स सोल्ड ऑल गुड्स, म्हणजे सगळ्यात पहिले त्याची परचेसिंग व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे। मग त्यावर तो म्हणतोय की 10% नफा ऍड करून, मी तुम्हाला त्या दिवशी थेरॉटिकल मध्ये सांगितलं आहे की परचेस केल्यावर रक्कम किती असते, मग त्यावर जो विकतो समोर त्यावर काही ना काही नफा ऍड करतो, मग जीएसटी लावली जाते। सेम प्रक्रिया आज आपण ऍक्च्युअल गणितामध्ये बघणार आहोत। म्हणूनच थेअरीचे जे व्हिडिओ आहे ते अत्यावश्यक आहे। एखादा आगंतुक जर असा असेल की आता ग्रुपमध्ये लिंक टाकली आणि म्हणून काहीतरी उघडून बघतोय, तर त्यांनी जरूर जाऊन थेअरीचे 2 व्हिडिओ बघा, नाहीतर हे तुम्हाला काही पण समजणार नाही इकडचं काय चाललंय ते, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले आता आपल्याला त्या पहिल्या गणिताचा म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटचं जे कॉलम आहे त्याच्या व्हॅल्यू कॉलमचा आधार घ्यावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याकडे परचेसची व्हॅल्यू तिथे आपल्या जवळ आहे। मग सगळ्यात पहिले लिहा सोल्ड गुड्स इन ओन स्टेट, आणि आता सांगितलंय तिथे आपण काही वस्तू दुसऱ्या राज्यातून परचेस केल्या होत्या, काही स्वतःच्या राज्यातून परचेस केल्या होत्या, पण विक्री संबंधी काय सांगितलेलं आहे, अगदी मार्मिक असं हे गणित आहे, कारण एकाच गणितामध्ये तुम्हाला अफाट अशी व्याप्ती दिलेली आहे आणि समजण्यासारखं खूप जोग आहे, काही खूप साऱ्या वस्तू आहे यामध्ये। मग काय सांगितलंय इथे की विकत आपण म्हणजे परचेस आपण खूप वेगळ्या राज्यातून पण केलेला आहे, स्वतःच्या राज्यातून पण केले आहे, पण सेल्स जे करतोय ते फक्त विथिन स्टेट म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये विक्री होती आहे, म्हणून इथे तुम्हाला आयजीएसटीचं कॉलम आखायची मुळीच गरज नाही, म्हणून मी इथे आखलेलं सुद्धा नाही। मग आता एखाद्याने जर विदाउट ही शहानिशा करता की इथे आय म्हणजे इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट आहे की नाही हे न पाहता जर त्यांनी आखणी करून टाकली आणि आयजीएसटीची तिथे कॉलम आखून घेतला, तर त्याला काही शिक्षा होणार नाही आहे। फक्त आपण तिथे थोडंसं एक आपली सूचकता दिसते, ज्याला आपण समय सूचकता म्हणतो, की आपण गणित वाचलेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे का इथे आयजीएसटीचं काम नाही, म्हणून आम्ही आखलं नाही। आणि जर एखाद्याने आखलं पण तर काही टेन्शन घ्यायची गरज
नाही. मग इनपुट टॅक्स क्रेडिटच्या गणितामध्ये आपण पहिलं ट्रान्झॅक्शन जे घेतलं होतं ना, जिथे 10 लाख रुपयाच्या वस्तू विकत घेतलेल्या, आता त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपल्याला इथे विक्रीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, परचेसच्या ट्रान्झॅक्शनला. जितकी काही गुड्स आपण परचेस केली आहे त्याला आता सगळ्याला विकायचं आहे. मग सगळ्यात पहिले आपण लिहू सोल्ड गुड्स इन ओन स्टेट, कारण तिथे सांगितलं आहे विथ इन स्टेट ट्रान्झॅक्शन करायचं आहे ऑन 10% प्रॉफिट. ही सगळ्यात महत्त्वाची इथे अंडरलाईन करण्यासारखी बाब आहे. @ 2.5% CGST आणि SGST. आता तुम्हाला इतकं कळलेलं आहे की ओन स्टेट म्हटलं की CGST आणि SGST, वारंवार यावर आता जोर देणार नाही मी. मग इनपुट टॅक्स क्रेडिटच्या व्हॅल्यू कॉलम मध्ये म्हणजे परचेस कितीला केली होती आपण, 10 लाख रुपयाला. आता बघा तिथला व्हॅल्यू कॉलम इथे कामी येतोय. जर ते आपण त्याच गणिताचा आधार घेतला नसता तर तुम्हाला इथे सेलिंगची व्हॅल्यू दिलेली असती, पण आपण एका गणिताच्या आधारावर सॉल्व करतोय म्हणून त्याचा आधार घ्यायचा पहिल्या गणिताच्या व्हॅल्यू कॉलमचा. तर किती आहे इथे अमाउंट, 10 लाख रुपये. मग 10 लाख रुपयाची वस्तू परचेस केली होती म्हणजे ही आपली परचेसिंग व्हॅल्यू आहे. आणि कोणी पण बघा काही पण असो, सिलेबस ओल्ड असो की न्यू असो, त्यामध्ये एक बाब आपल्या कॉमर्सच्या सिलेबस मध्ये एक बाब कधीही बदलत नाही आणि ती आहे नफा. म्हणजे नवीन सिलेबस नुसार आपल्याला काही शिकायचं असो की ओल्ड सिलेबस नुसार शिकायचं असो, हेतू एकच आहे आपला की नफा कुठून किती जास्त मिळू शकतो. तर मग 10 लाख रुपयात विकत घेतलेली आहे तर 10 लाख रुपयात विकू का, मुळीच विकणार नाही. त्यावर काही ना काही नफा आपण ऍड करू. तर इथे सांगितलेलं आहे किती नफा ऍड करायचा आहे तर 10%. मग परचेसिंग व्हॅल्यू 10 लाख प्लस 10% प्रॉफिट म्हणजे 10 लाखाचे 10% जर काढले तर 1 लाख रुपये येतात. तर या दोघांची ऍड ऑन केलेली व्हॅल्यू आता आपली सेल्स व्हॅल्यू बनलेली आहे आणि ती सेलिंग प्राइस आहे 11 लाख रुपये किंवा 11 लाख रुपीज. आणि जे मी इथे व्हॅल्यू कॉलम मध्ये मेन्शन केलेली आहे. अगदी सोप्या टाइपचे हे गणित आहेत. फक्त तुम्हाला पद्धत, गणित सॉल्व करण्याची ट्रिक ही समजली तर काहीही यामध्ये नाही. जर तुमची लेखी परीक्षा सुद्धा झाली तर ही 100 आउट ऑफ 100 इथे घेण्याचे खूप चान्सेस आहे. आणि जर ऑनलाईन झाली तर मग प्रश्नच त्यामध्ये बोलायचं काम नाही. पण जर लेखी सुद्धा परीक्षा झाली तरीही तुम्ही स्वबळावर 100 पैकी 100 मार्क घेऊ शकता. इतका सोपी हा प्रकार सगळा आहे. ठीक आहे. मग आता इथे सेलिंग प्राइस किती बनलेली आहे, 11 लाख रुपये. मग आता आपण जीएसटी ची इथे संकल्पना लावू. मग 11 लाख सेलिंग प्राइस आहे आणि 2.5% प्रत्येकी CGST आणि SGST साठी आपल्याला रेट सांगितला. म्हणजे टोटल स्लॅब वाला कोणता रेट असेल, 5% वाला. पण आपल्याला सांगितलं ना की CGST आणि SGST 2.5%. तर आपण 11 लाखाचे 2.5% जर काढले तर 27,500 रुपये होतात. जर टोटल 5% जर रक्कम काढली तर 55,000 रुपये इथे रक्कम येते आपल्या हातामध्ये. आणि त्या 55,000 भागीला 2 केलं तरी 27,500 येणार आहे. आणि जर तुम्ही 11 लाख गुणेला 2.5 भागीला 100 म्हणजे 2.5% जरी काढले तरी रक्कम 27,500 येणार आहे. मग पहिलं ट्रान्झॅक्शन आपलं झालं. आता इनपुट टॅक्स क्रेडिट काढत असताना परचेसचं दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते लक्षात घ्या. तर तिथे आपण जी वस्तू परचेस केली होती ती 9 लाख रुपयांची घेतलेली आहे. म्हणून आता इथे ट्रान्झॅक्शन आपण बनवायचं आहे सेल्स साठी. तर सोल्ड गुड्स इन ओन स्टेट ऑन 10% प्रॉफिट. आता ही सगळी बाब पूर्ण याच्यासाठी सेम सांगितलेली आहे म्हणून प्रत्येक याच्यात ते रिपीट होईल. ओन स्टेट ऑन 10% प्रॉफिट @ 2.5% CGST and SGST. Amount is 9 lakh rupees which is given in input tax credit column or value column of input tax credit. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे पहिलं गणित सॉल्व केलेलं आहे त्या पहिल्या गणिताच्या इनपुट टॅक्स क्रेडिट साठी जे पूर्ण आखणी केलेली आहे त्यामधल्या व्हॅल्यू कॉलम मध्ये ही 9 लाख रुपयाची तुम्हाला रक्कम सांगितलेली आहे. मग आता त्यावर 10% नफा ऍड करायचा आहे. म्हणजे 9 लाखावर 10% 90,000. तर आपली टोटल सेलिंग प्राइस इथे बनेल 9,90,000 रुपये. मग पुन्हा तीच प्रक्रिया की 9,90,000वर 2.5% जर काढले तर 24,750 रुपये तुम्हाला इथे CGST आणि 24,750 रुपये अनुक्रमे SGST च्या कॉलम मध्ये लिहायचे आहे.
त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन. आता बघा, परचेसच्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला परचेसच्या सोबत जी रक्कम दिलेली होती ती 8,40,000 होती, पण त्यामध्ये 40,000ची जीएसटी ऍड आहे. विसरले नाही ना, आपण मागल्याच व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. तर 40,000ची जीएसटी काढून आपण व्हॅल्यू कॉलम मध्ये अमाउंट लिहिलेली होती 8 लाख. म्हणजे तुमची परचेसिंग व्हॅल्यू किती होती? 8 लाख रुपये. म्हणूनच आता इथे परचेसिंग व्हॅल्यू मी घेतलेली आहे 8 लाख अधिक 10% नफा म्हणजे 8,80,000 रुपये आता आपली नवीन सेलिंग प्राइस बनलेली आहे. आणि त्यावर 2.5% किंवा 8,80,000चे 5% जर काढले तर 44,000 रुपये तुमच्या हातात येतात. त्या 44,000ला 2 भागा म्हणजे 22,000 सीजीएसटी आणि 22,000 एसजीएसटी ची रक्कम इथे येणार आहे. त्यानंतर चौथी जी इथे आता ट्रान्झॅक्शन दिलेला आहे ते आहे सोल्ड गुड्स इन ओन स्टेट ऑन 10% प्रॉफिट ॲट द रेट 2.5% सीजीएसटी अँड एसजीएसटी. मग पुन्हा प्रश्न येईल, ट्रान्झॅक्शन तर बनवलं, अमाउंट किती? तर तिथे परचेसिंगच्या वेळेस तुम्हाला भरकटण्यासाठी 7,35,000 सांगितले, पण आपण त्याला मोकळं करून 35,000 जीएसटी चे काढून व्हॅल्यू किती काढली होती? तर 7 लाख रुपये. म्हणून इथे परचेसिंग व्हॅल्यू आपण घेतली 7 लाख अधिक 10% नफा म्हणजे तुमची सेलिंग प्राइस झाली 7,70,000 रुपये. त्यावर पुन्हा जर आपण बघितलं तर 2.5% जर जीएसटी काढतो सीजीएसटी तर 19,250 रुपये येतात आणि एसजीएसटी ची सुद्धा रक्कम सेमच येणार आहे. म्हणून ती लिहून तिथे घेऊ शकता. म्हणजे एकदा तुम्ही एकतर 7,70,000 गुणिले 2.5 भागिले 100 करा, एकदा आलेली रक्कम दोन्ही कॉलम मध्ये सेमच असणार आहे. म्हणजे वारंवार प्रक्रिया करावी लागत नाही. किंवा 7,70,000 गुणिले 5 भागिले 100 तुमच्या समोर रक्कम येईल 38,500 रुपये समथिंग काहीतरी. त्यावर त्याला डिवायडेड बाय 2 करा म्हणजे 19,250 रुपये येईल. दोन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला आवडते त्या अनुषंगाने तुम्ही इथे अमाउंट काढू शकता. मग दिलेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या परचेसच्या सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या त्यांनी काय म्हटलंय? सोल्ड ऑल गुड्स म्हणजे जितक्या खरेदी केल्या तितक्या विका. तर खरेदी केलेल्या आपण तिकडे पहिल्या गणितामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या प्रत्येक खरेदीच्या ट्रान्झॅक्शनला इथे आपण विक्रीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कन्वर्ट सुद्धा केलेला आहे. मग जेव्हा पूर्ण आपले विक्रीचे ट्रान्झॅक्शन झाले तर इथे नेट आउटपुट टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट करतोय. तिथे मी सांगणं विसरली होती, हे आखरीची ओळ. तिथे आपण कॅल्क्युलेट केलं होतं नेट इनपुट टॅक्स क्रेडिट. इथे काय कॅल्क्युलेट करतोय? नेट आउटपुट टॅक्स पेएबल. व्हॅल्यू कॉलमची प्लस किंवा त्यांना ऍड करून येणारी ठळक रक्कम लिहिण्याची गरज नाही. मग सरळ नेट आउटपुट टॅक्स पेएबल तुमचं मुख्य उत्तर असणार आहे. म्हणून चला सीजीएसटीचं नेट आउटपुट टॅक्स पेएबल तुमचं आहे 93,500 रुपये आणि एसजीएसटीचं सुद्धा आउटपुट टॅक्स पेएबल आहे 93,500 रुपये. कारण आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये समान दरावर समान रक्कम वाटत असतो. म्हणून इथे कॉलम मध्ये तफावत कधीही येणार नाही. चुकून जर एखाद्या वेळेस रकमांची गडबड झाली असेल तर तुम्ही बघू शकता की दोन्ही याची टॅली करायचं आणि जर दोन्ही सारखे आले तर तुम्ही अगदी अचूक रकमा तिथे भरलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आउटपुट टॅक्स पेएबल कसं कॅल्क्युलेट करावं लागतं याचा एक नमुना घेतलेला आहे. आणि इथे आपण पहिलं गणित म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट त्यामध्ये घेतलं, दुसरं गणित आउटपुट टॅक्स पेएबल यामध्ये घेतलेलं आहे. जरी गणित एकच होतं पण त्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणून आज आपण 2 गणित आपले इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबलचे घेतलेले आहे. यानंतर पुन्हा अशाच एका गणितामध्ये 2 वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत याची छान प्रॅक्टिस करा, समजण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.